हो तुम्ही आता युट्यूबला येतालात. मम्मी किती मोठं भेटलं. तांबोशी मिळाली बघा. गावली की कशी पोळी काढून बांध फोडलं जातं. तर नमस्कार मंडळी, आज आपण पुन्हा एकदा आलो आहोत धामापूर गावची पोळी मारण्यासाठी. तर गेल्या वर्षी आपण पाहिलं की पाऊस पडल्यामुळे जास्त होतं, तर यावर्षी तसं नाही आहे. पाणी कमी आहे. 11 वाजता परत भरती लागेल. तर आता त्यांनी बांध फोडलाय, तो आपल्याला बघायला मिळणार नाही. पण मासे कसे पकडतात, चिंगू म्हणजे कोळंबी असते बारकी, ती कशी पकडतात ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर वेळ लावता आपण तिथे जाऊया आणि कसे पकडतात ते बघूया आपण. तर व्हिडिओ खूप मजेशीर आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक करा. तर चला वेळ लावता व्हिडिओला सुरुवात करूया. ओळखीचं दिसतं. नको गो बाय, जवळ येऊ नको. सारखा गोपती बांध फोडून झालो. हे अजून फोडतो थोडे. इव्हेंट म्हणतात, काकांच्या हातात एका आक्या म्हणतात. पोळीचा बांध फोडताय तुम्ही सांग. एकी कशी पोळी काढून बांध फोडलं जातं. बारक्या पोर गावला नाही शिवडाचा पोर. आपण आधी वर गावूया आणि वरच्या काय गावतात बघूया. कासव भेटलाय. बेकार. हो तुम्ही आता युट्यूबला येतालात. तांबोशी भेटले त्यांना तिकडे.
तांबोशी. आणि काय गुंज होती काय रे? गुंज होती. आकांता हातावना बारी सांगतात तो माझं काढतो बरोबर. काळुंदार गावला काळुंदार. ही बहिणी काळुंदराचे काटे लागतले. गुंजलो गावलो गुंजलो. काहीतरी बारीकसा गावला. गुंजलो जास्त भेटत सगळ्यांकाच. हा इला इला काहीतरी इला. गुंजलो इला गुंजलो. दाखवायचं. काका भारी आहे हातान मासे पकडतो. खयचो मासे खवळो शेंगटे. आणि एक असतली तीन काढलं मग आणि एक असतली. चला उडा का बघा माझ्या बोक किती देते. तांबोशी 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 ती तांबोशी मिळाली बघा. बघा एक थई का शेंग. शेंगटी पण मोठी आहे. चला उलटा आता 100% नाही त्या काय त्या बघ त्या कत्ता चिमटी काळींदार आहे. चिमटी उलटी टाकतं काळुंदार. मोठा काहीतरी आहे जोरदार आहे ना येते खडे. येतो तो मारी खर्चो खर्चो ठोकर त्यांनी ठोकर मारल्या ती जोरात. कांदा सरली काळुंदार काळुंदार 2 4-5 खाली गावतले नंतर उपयोग नाही आताच जाऊ का इतक्या मासे नंतर जाऊन उपयोग नाही आताच जाऊ का. जागा टाकू ही वाली बिग साईज सगळ्या चिंगळ्यामध्ये. काकांका मोठा मराल भेटता होता. माझी पट्टा मोठा कांद्रा पण बरी गावली काकांका.
वाजा भरपूर आहे बरी आहे साई उजळले ना ना एवढी एवढी चिंगळा आणि एक बिग साईज मिळालं आतापर्यंत मला मिळाली सगळ्यात बिग साईज मोठ्या प्रमाणात दामापूरचे पोय हे आता परत पावसात मोठे होणार आणि ते पण भेटणार हे आता आपण गवत आहोत मोठ्या प्रमाणात कोलमी मम्मी किती मोठं भेटलं एक कुर्ली गावली इतके तोंडावर नाही होता तिथं तोंड तर आता तुम्ही पाहिलात की आपण पोळीमध्ये जाऊन कसे मासे पकडले थोडे बघितले चिंगूळ कसे पकडले तर आता आपण व्हिडिओ इथे एंड करूया व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद लवकर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये